कल्पना राबवली आहे ही त्या गावामधल्या किंवा त्या शहरामधल्या एका लोकल एनजीओच्या मार्फत आम्ही काम करतो. कारण याचा फायदा आम्हाला होतो की आम्ही त्या लोकांपर्यंत वेळेवर आणि व्यवस्थित पोहोचू शकतो आणि मॉनिटर व्यवस्थित करू शकतो. कारण ज्या लोकांना खरंच याची आवश्यकता आहे अशाच लोकांना या कार्यक्रमाचा फायदा झाला पाहिजे हे हेल्पेज इंडियाचं वचन आहे आणि कटिबद्ध आम्ही आहोत. कारण याच्या अंतर्गत वेगळ्याच व्यक्तींना फायदा होऊ नये असं आम्ही कधी बघत नाही. बरोबर. कारण जे आवश्यक आहे त्यांनाच त्याचा फायदा मिळाला पाहिजे. पण एका 2-4 लोकांना झालेली अडचण वाटून घेऊन काम थांबवून काम मुळीच थांबवत नाही. कारण हे कार्यक्रम आमचे ऑनगोईंग आहेत. कारण आमचं नेहमी असं म्हणणं आहे की ज्येष्ठ नागरिक ही खरंच खूप महत्वाची व्यक्ती आहे. यांच्याकडे आपली संपत्ती आहे लक्षात देशाची संपत्ती आहे. म्हणजे हिंदीमध्ये असं आपण म्हणतो संस्कृती के धरोहर आहे. म्हणजे ही खरी गोष्ट आहे. आज जी काही संस्कृती आपण म्हणतो जी टिकून आहे ती आपल्या आजी आजोबांमुळे. आज जे संस्कार आपल्यावर झालेले आहेत ते त्यांच्याचमुळे. आणि आज आपण त्यांना या संस्काराला आज आपण कुठेतरी घालमेल करून किंवा त्याला पायी तुडून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोय. किती वाईट परिस्थिती आहे. तुम्ही काय सांगता? शाळांमध्ये ज्यावेळेला आम्ही सत्र घेतो त्यावेळेला आम्ही मुलांना हे पण सांगतो की आपण वृद्धांना बोलावतो कसं. आपण त्यांना म्हातारा म्हणतो किंवा आपण बुड्ढा म्हणतो. आणि आम्ही मुलांना हे विचारतो की तुम्ही जर 85 वर्षाचे झालात आणि तुम्हाला जर म्हातारा म्हटलं, तुम्हाला जर बुड्ढा म्हटलं तर तुम्हाला आवडेल का? प्रत्येक मुलाचं उत्तर नाही असतं. तर आमचं म्हणणं की जर तुम्हाला आवडत नाही तर तुम्ही दुसऱ्यांना म्हातारा आणि बुड्ढा का म्हणता. त्याच्यामुळे आपण त्यांना कसं संबोधतो हे पण तितकंच महत्वाचं आहे. त्याच्यातनं आदर तुमचा दिसतो.